Welcome students in the next lecture of inorganic chemistry. We just started our second unit, that is modern theories of coordination compounds part A. So in this chapter we from start we discuss about the Werner's theory, what is the assumptions of Werner's theory, then also we discuss about the geometries of coordination compounds or geometries of complexes with coordination number 4 and coordination number 6. So these all things we discuss. Then we also discuss about the EAN rule, that is effective atomic number rule, or what is the formula of EAN, how to calculate EAN and 18 electrons rule. Then in last lecture we discuss about the stability of complex sign, that is factors affect and factors affecting stability of complex. There are so many factors which are affects on the stability of complex ion. So these all things we very well discuss in last few lectures. So today we are going to discuss about the our next topic, that is isomerism in coordination compounds. म्हणजे आपण जो टॉपिक सुरू केला होता EN आधी, की वर्नर्स थेरी अँड आयसोमेरिझम. सो वर्नर्स थेरीबद्दल EN ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. त्यानंतर जो आयसोमेरिझम टॉपिक तो इथून सुरू आला, की आयसोमेरिझम इन coordination compounds. So what is isomerism? We know the coordination compounds. So what is the word, that is isomerism? तर isomerism म्हणजे नेमकं काय? तर compound having same molecular formula but different structures and hence different physical and chemical properties are called isomer. तर आयसोमर म्हणजे काय, की असे कंपाऊंड्स ज्याचा की असे वेगवेगळे कंपाऊंड्स की ज्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो, म्हणजे की त्यांचा जो फॉर्म्युला आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला तो सेम असणार आहे, पण त्यांचं जे स्ट्रक्चर आहे ते डिफरंट असणार आहे. आणि स्ट्रक्चर डिफरंट असल्यामुळे ते डिफरंट फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज दाखवतात. तर एकाच मॉलिक्युलर फॉर्म्युलाचे वेगवेगळे स्ट्रक्चर्स असणार आहेत आणि हे सगळे स्ट्रक्चर वेगवेगळ्या फिजिकल प्रॉपर्टीज आणि केमिकल प्रॉपर्टीज दाखवणार आहेत. त्याला आपण आयसोमर्स म्हणतो. आणि ही जी सगळी प्रोसेस होते की अँड दिस फेनॉमेनॉन ऑफ एक्झिस्टन ऑफ सच कंपाऊंड्स इज नोन ॲज आयसोमेरिझम. तर सगळ्यात आधी आयसोमर म्हणजे काय, तर कंपाऊंड हॅविंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, की कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असणार आहेत वेगवेगळ्या कंपाऊंडचा, बट दे हॅविंग डिफरंट स्ट्रक्चर्स. आणि जर स्ट्रक्चर्स त्याचे वेगवेगळे असणार आहेत तर हॅविंग डिफरंट फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज. जर स्ट्रक्चर वेगवेगळे असणार आहेत तर त्याचे फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीजसुद्धा वेगवेगळे असणार आहेत. त्याला आयसोमर्स, वेगवेगळे आयसोमर्स म्हणतो आपण कंपाऊंड्सचे. आणि ती जी फेनॉमेनॉन असते की अशा कंपाऊंड जे असतात त्याला आपण, त्या पूर्ण प्रोसेसला आपण आयसोमेरिझम म्हणत असतो. सिन्स देअर ॲटम्स आर अरेंज्ड डिफरंटली, की जर त्यांचं स्ट्रक्चरल फॉर्म्युला हा वेगवेगळा असणार आहे तर मग ते ॲटम्सची जी अरेंजमेंट असेल किंवा लिगँडची अरेंजमेंट असेल ती वेगवेगळी डिफरंटली असणार आहे. देअरफॉर आयसोमर्स आर डिफरंट कंपाऊंड विथ डिफरंट रिॲक्टिव्हिटी अँड डिफरंट फिजिकल प्रॉपर्टीज सच ॲज कलर, मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट अँड सोल्युबिलिटी. तर जर त्यांची अरेंजमेंट ही वेगवेगळी असणार आहे, देअरफॉर जे आयसोमर्स मिळणार आहेत आपल्याला वेगवेगळ्या डिफरंट कंपाऊंड्सचे हॅविंग डिफरंट रिॲक्टिव्हिटी, सगळ्यांची रिॲक्टिव्हिटीसुद्धा डिफरंट असणार आहे. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे की त्यांच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीजसुद्धा वेगळ्या असणार आहे. तर फिजिकल प्रॉपर्टीज कुठल्या कुठल्या वेगळ्या असणार आहे, सच ॲज कलर वेगवेगळा असणार आहे, त्याचा मेल्टिंग पॉईंट जो आहे, जे आयसोमर्स मिळतील प्रत्येक आयसोमरचा कलर वेगळा असणार आहे, प्रत्येकाचा मेल्टिंग पॉईंट वेगळा असणार आहे. आणि मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट, जर तो सॉलिड असेल तर त्याचा मेल्टिंग पॉईंट, लिक्विड असेल तर बॉइलिंग पॉईंट. अँड सोल्युबिलिटी, की तो कुठल्या सॉलिडमध्ये सोल्युबल होणार आहे, कुठल्यामध्ये सोल्युबल होणार नाही, प्रत्येकाची सोल्युबिलिटी ही सुद्धा वेगवेगळी असणार आहे. तर आता आयसोमर्स मेनली क्लासिफाईड इंटू 2 टाईप्स. तर हे जे काही आयसोमर्स आहेत ते 2 कॅटेगरीजमध्ये डिवाइड केले जातात, दॅट इज स्ट्रक्चरल आयसोमर्स अँड स्टेरिओ आयसोमेरिझम्स. दॅट मीन्स स्ट्रक्चरल आयसोमेरिझम and stereoisomerism. Each of these further subclassified.
याचे मेनली आयसोमेरिझमचे किंवा आयसोमरचे दोन टाईप आहेत. फर्स्ट वन इज स्ट्रक्चरल आयसोमेरिझम अँड सेकंड वन इज स्टेरिओ आयसोमेरिझम. पण ह्या दोघांचे काही सब क्लास आहेत, ते पण आता आपण डिस्कस करणार आहोत. तर स्ट्रक्चरल आयसोमेरिझमचे आणि स्टेरिओ आयसोमेरिझमचे जे सब क्लास आहेत ते आता आपण डिस्कस करणार आहोत. इथे जर बघितलं तुम्ही, सगळ्यात आधी आयसोमेरिझमचे दोन टाईप, दॅट इज फर्स्ट वन इज स्ट्रक्चरल आयसोमेरिझम अँड सेकंड इज स्टेरिओ आयसोमेरिझम. तो जर पहिला जो आहे स्ट्रक्चरल आयसोमेरिझम, त्याचे सब क्लास की स्ट्रक्चरल आयसोमेरिझममध्ये कुठले कुठले टाईप्स आहेत किंवा कुठले कुठले सब क्लास आहेत, दॅट इज फर्स्ट वन इज आयोनायझेशन आयसोमेरिझम, सेकंड इज हायड्रेट आयसोमेरिझम, थर्ड वन इज लिंकेज आयसोमेरिझम and fourth is ligand isomerism. E is coordination isomerism and last one is coordination position isomerism. तरी हे सगळे वन बाय वन आपल्याला डिस्कस करायचे आहेत. सगळ्यात आधी स्ट्रक्चरल आयसोमेरिझम, हे झाले सब क्लास कसले स्ट्रक्चरल आयसोमेरिझमचे. त्यानंतर जो सेकंड टाईप आहे आयसोमेरिझमचा, दॅट इज स्टेरिओ आयसोमेरिझम. आता स्टेरिओ आयसोमेरिझमचे सुद्धा दोन टाईप्स किंवा दोन सब क्लास, दॅट इज फर्स्ट वन इज जॉमेट्रिकल आयसोमेरिझम अँड बी इज ऑप्टिकल आयसोमेरिझम. आयसोमेरिझमचे हे दोन टाईप, स्ट्रक्चरल आयसोमेरिझम आणि स्टेरिओ आयसोमेरिझम. स्ट्रक्चरल आयसोमेरिझमचे हे सगळे टाईप आपण आता जस्ट डिस्कस केली, आता जस्ट आपण बोललो. त्यानंतर स्टेरिओ आयसोमेरिझमचे हे दोन टाईप की जॉमेट्रिकल आयसोमेरिझम अँड ऑप्टिकल आयसोमेरिझम. त्याच्यात जॉमेट्रिकल आयसोमेरिझमचे दोन सब क्लास आहे, दॅट इज सिस अँड ट्रान्स, की अशा प्रकारचे दोन जॉमेट्रिकल आयसोमर्स मिळणार आहेत. एक जो आहे तो सिस आणि दुसरा आहे तो ट्रान्स. त्यानंतर ऑप्टिकल आयसोमेरिझमचे आपल्याला दोन सब क्लास मिळणार आहे, फर्स्ट वन इज डेक्स्ट्रो रोटेटरी अँड सेकंड इज लिव्हो रोटेटरी. तर हे सगळे आपले जे दोन आयसोमेरिझमचे जे दोन टाईप आहेत, स्ट्रक्चरल अँड स्टेरिओ आयसोमेरिझम, तर याचे सब क्लास आपल्याला हे सगळे वन बाय वन डिस्कस करायचे आहेत ह्या चॅप्टरमध्ये. तर सगळ्यात आधी आपण स्टार्ट करणार आहोत स्ट्रक्चरल आयसोमेरिझमपासून आणि त्याचे हे सगळे सब क्लास. तर सगळ्यात आधी आपण स्टार्ट करूया विथ स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. व्हॉट इज स्ट्रक्चरल आयसोमेरिझम और व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ स्ट्रक्चरल आयसोमेरिझम? सो isomers that have different atom to atom bonding are called as structural isomers. In coordination compounds, structural isomerism arises due to different connection or bonding between metal and ligand. तर व्हॉट इज स्ट्रक्चरल आयसोमेरिझम? की ज्यावेळेस ॲटम टू ॲटमची जी बॉन्डिंग असणार आहे ती डिफरंट असणार आहे आयसोमर्समध्ये, किंवा दोन वेगवेगळे आयसोमर्स म्हणजे वेगवेगळे एकाच मॉलिक्युलर फॉर्मचे दोन वेगवेगळे कंपाऊंड्स आहेत, तर त्याचे डिफरंट काय असणार आहे, ॲटम टू ॲटम बॉन्डिंग. किंवा हे झालं स्ट्रक्चरल आयसोमरबद्दल. पण आपल्या कॉर्डिनेशन कंपाऊंड म्हणजे काय, तर स्ट्रक्चरल आयसोमेरिझम अरायझेस ड्यू टू डिफरंट कनेक्शन ऑर बॉन्डिंग बिटवीन मेटल अँड लिगँड्स. तर आपल्या कॉर्डिनेशन कंपाऊंड्समध्ये काय की मेटल आणि लिगँड्सची जी कनेक्शन असणार आहे किंवा जी बॉन्डिंग असणार आहे त्याची बॉन्डिंग ही डिफरंट असणार आहे ड्यू टू स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. किंवा स्ट्रक्चरल आयसोमेरिझममध्ये काय असणार आहे, तर मेटल आणि लिगँडची जी बॉन्डिंग आहे किंवा दोघांचं जे कनेक्शन आहे ते डिफरंट असणार आहे, त्याला स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. ज्यावेळेस आपण एक एक डिस्कस करू त्यावेळेस तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने समजेल. तर सगळ्यात आधी फर्स्ट वन इज आयोनायझेशन आयसोमेरिझम. त्याचं फर्स्ट टाईप स्ट्रक्चरल आयसोमेरिझमचे सब क्लास. आता तर त्याच्यात सगळ्यात आधी स्टार्ट विथ आयोनायझेशन आयसोमेरिझम. तो व्हॉट इज आयोनायझेशन आयसोमेरिझम? सो compounds having same molecular formula but gives different ions in the solution are called as ionization isomerism. सो त्याच्यात बघा त्याचं जे नाव आहे आयोनायझेशन आयसोमेरिझम, त्याचं नावच बरं काय डिक्लेअर करतं की कंपाऊंड्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट गिव्स डिफरंट आयन्स. ही लाईन तर कॉमन आहे की कंपाऊंड्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. सगळेही आयसोमर्स म्हणजे काय की कंपाऊंड सगळ्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो, पण जे बटपासून सुरुवात होतं की बट गिव्स डिफरंट आयन्स इन सोल्युशन. की याच्यात डिफरंट काय असतं, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो पण जे आयन्स असतात सोल्युशनमधले जे आयन्स असतात ते डिफरंट असतात प्रत्येक कॉम्प्लेक्समध्ये किंवा कॉर्डिनेशन कंपाऊंड्समध्ये. त्याला आयोनायझेशन आयसोमेरिझम म्हणतात. ज्यावेळेस आपण एक्झाम्पल बघू त्यावेळेस अजून ही डेफिनेशन अजून क्लिअर होईल. सो इन धिस आयसोमर्स देअर इज एक्सचेंज ऑफ लिगँड बिटवीन कॉर्डिनेशन स्पेअर अँड आयोनायझेशन स्पेअर. आता ही महत्त्वाची लाईन आहे
की ह्या आयसोमर्समध्ये काय होतं किंवा आयोनायझेशन आयसोमेरिझममध्ये काय होतं तर एक्सचेंज ऑफ लिगॅन्ड की लिगॅन्डचं एक्सचेंज होतं बिटवीन कॉर्डिनेशन स्पेअर अँड आयोनायझेशन स्पेअर की कॉर्डिनेशन स्पेअरमध्येच जो आपला ब्रॅकेटमधला स्क्वेअर ब्रॅकेटमधला असतो तो कॉर्डिनेशन स्पेअर आणि आयोनायझेशन स्पेअर दॅट इज आउटसाईड आयन्स की जो आयन हा स्पेअरच्या बाहेर असतो तर ह्या दोघांचं एक्सचेंज होतं म्हणजे एक्झाम्पलने समजेन आपल्याला सो दिस कॉल्ड काउंटर आयन की जो आयोनायझेशन पेअरमध्ये जो आउटसाईड आयन असतो त्याला आपण काउंटर आयन म्हणतो काउंटर आयन आपण सांगितलेलं आहे पण तरी परत एकदा वाचताना यावं तुमच्या लक्षात म्हणून मी इथे परत लिहिलं की दिस इज कॉल्ड काउंटर आयन दिस आयसोमर गिव्स डिफरंट आयन्स वेन डिझॉल्व इन वॉटर तर हे जे आयसोमर्स आहेत ते ज्यावेळेस आपण डिझॉल्व करणार आहे डिझॉल्युशन इन वॉटर देन इट गिव्स डिफरंट आयन्स ते त्यावेळेस वेगवेगळे आयन्स दाखवतात फॉर एक्झाम्पल तर इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय लक्षात आली की ज्याच्यात एक्सचेंज ऑफ लिगॅन्ड्स की लिगॅन्डचं एक्सचेंज होतो कुठून कॉर्डिनेशन स्पेअर अँड आयोनायझेशन पेअर्स की कॉर्डिनेशन स्पेअर म्हणजे हा तुमचा एवढा की इथपर्यंतचा कॉम्प्लेक्स आणि आयोनायझेशन स्पेअर हा तुमचा कॉर्डिनेशन स्पेअर कॉर्डिनेशन कंपाऊंड आणि हा जो बाहेरचा SO4 हा तुमचा काउंटर आयन और आयोनायझेशन स्पेअर तर या दोघांचं एक्सचेंज होतं की आयोनायझेशन स्पेअर आणि कॉर्डिनेशन स्पेअर आणि आयोनायझेशन स्पेअरमधले जी लिगॅन्ड्स आहे त्याचं एक्सचेंज होतं ही एक इकडचे बाहेरून येते आणि ही बाहेरची जी आहे ती मध्ये जाते सो एक्झाम्पल इज दिस कॉम्प्लेक्स गिव्स दॅट इज पेंटा अमायनो ब्रोमो कोबाल्ट सल्फेट so this complex gives two types of isomers that is CONH3,5Br SO4 that is pentaamine bromo cobalt sulfate and pentaamine sulfato cobalt bromine so these two complexes जर या दोघं कॉम्प्लेक्समध्ये जर तुम्ही बघितलं तर आपल्या म्हणण्याप्रमाणे एक्सचेंज ऑफ आयन्स और एक्सचेंज ऑफ लिगॅन्ड्स बिटवीन कॉर्डिनेशन स्पेअर अँड आयोनायझेशन स्पेअर की हा जो ब्रोमिन होता आपलं एक्झाम्पल हे आहे तर एक वेळा काय होतं की ब्रोमिन आणि जो सल्फेट आहे तो ॲज इट इज आहे इथे आणि त्याचा जर पुढचा आयसोमर बघितला तर जो ब्रोमिन आणि सल्फेट हे दोघांमध्ये लिगॅन्ड एक्सचेंज झाले दॅट इज म्हणजे बघा की जो ब्रोमिन जो कॉर्डिनेशन स्पेअरमध्ये होता तो आयोनायझेशन स्पेअरमध्ये गेला आणि जो सल्फेट हा आयोनायझेशन स्पेअरमध्ये होता तो इथे कॉर्डिनेशन स्पेअरमध्ये आला म्हणजे लिगॅन्डचं एक्सचेंज झालं दोघांमध्ये आयन्स आहे ते डिफरंट आहेत सो दिस कॉम्प्लेक्स गिव्स टू टाईप्स ऑफ आयसोमर्स दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे बघा हे दोघंही कॉम्प्लेक्स आहेत दोघंही कॉम्प्लेक्समध्ये 5 अमोनिया लिगॅन्ड्स आहेत एक ब्रोमिन आहे आणि एक कोबाल्ट आहे आणि सल्फेट आहे तसंच याच्यामध्ये बघितलं तरी 5 अमोनिया लिगॅन्ड्स त्यानंतर ब्रोमिन आहे सल्फेट आहे आणि कोबाल्ट आहे तर कंपाऊंड हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट आयन्स इन द सोल्युशन तर आयन्स जे मिळतात ते डिफरंट मिळतात आणि त्या आयन्सला आपण आयोनायझेशन आयसोमर्स मिळतो सो दिस टू कॉम्प्लेक्सेस आर आयोनायझेशन आयसोमर्स दिस आयसोमर्स गिव्स डिफरंट आयन इन ॲक्वियस सोल्युशन अँड शोज डिफरंट प्रॉपर्टीज तर हे कशावरून समजलं की हे वेगवेगळे आयसोमर्स आहेत तर हे दोघंही आयसोमर्स ज्यावेळेस आपण डिझॉल्युशन इन ॲक्वियस सोल्युशनमध्ये ज्यावेळेस हे हा जो कॉम्प्लेक्स टाकतो तर त्याचे आपल्याला 2 वेगवेगळे कलर्स किंवा 2 वेगवेगळ्या प्रॉपर्टीज शो करत असतं तर ते कशावरून ओळखतो तर पहिला जो कॉम्प्लेक्स आहे हा पेंटामाइन ब्रोमो कोबाल्ट सल्फेट इज व्हायलेट इन कलर अँड पेंटामाइन सल्फॅटो कोबाल्ट ब्रोमाइड दॅट इज इन रेड इन कलर सो दोघंही कॉम्प्लेक्स आहे त्यांचे कलर याचा व्हायलेट कलर दाखवतो आणि हा तुमचा सेकंड जो आहे तो रेड इन कलर आहे सो दोघंही वेगवेगळे कलर दाखवत आहेत दोघंही वेगवेगळ्या फिजिकल प्रॉपर्टीज दाखवत आहेत तर दिस इज ऑल अबाउट आयोनायझेशन आयसोमेरिझम तर त्याचे काही एक्झाम्पल्स आहेत हे एक एक्झाम्पल पेंटाअमाइन क्लोरो कोबाल्ट सल्फेट अँड पेंटाअमाइन सल्फॅटो कोबाल्ट क्लोराईड दोघांचं मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम बट दोघांमध्ये आयन्सचं एक्सचेंज किंवा दोघांमध्ये लिगॅन्ड एक्सचेंज झाले क्लोरीन जो होता कॉर्डिनेशन स्पेअरमधला तो आयोनायझेशन स्पेअरमध्ये गेला आणि जो आयोनायझेशन स्पेअरमध्ये होता तो कॉर्डिनेशन स्पेअरमध्ये आला सेम इथे पण हे दुसरं एक्झाम्पल आहे टेट्रामायनो डायक्लोरो प्लॅटिनम ब्रोमाइड
and second one is tetraamino dibromo platinum chloride. So exchange of these two ligands, that is chloride which is in coordination sphere, तर तो जो क्लोराईड होता तो तुमचा आयोनायझेशन स्पेअरमध्ये गेला, आणि ब्रोमिन विच इज इन आयोनायझेशन स्पेअर इज गोइंग टू द कोऑर्डिनेशन स्पेअर. सो अशा पद्धतीचे एक्झाम्पल्सवरून हे व्यवस्थितपणे समजतं की त्यानंतर इथे पण नायट्रेट आणि सल्फेट दोघांमध्ये, नायट्रेटमध्ये आला, सल्फेट आयोनायझेशन स्पेअरमध्ये गेला. तसंच जो नायट्रेट कोऑर्डिनेशनमध्ये होता तर तो आयोनायझेशनमध्ये गेला, जो सल्फेट जो होता तो आयोनायझेशन स्पेअरमध्ये होता किंवा काउंटर आयन होता तो कोऑर्डिनेशन स्पेअरमध्ये झाला, म्हणजे एक्सचेंज ऑफ लिगँड्स. तर अशा पद्धतीने एक्सचेंज ऑफ लिगँड झालं आणि अशा पद्धतीने आपल्याला दोन वेगवेगळे आयन्स मिळाले, दॅट इज आयोनायझेशन आयसोमेरिझम. तर हा झाला आपला स्ट्रक्चरल आयसोमेरिझमचा पहिला सब क्लास. आता आपण दुसऱ्याकडे वळणार आहोत, दॅट इज हायड्रेट आयसोमेरिझम. सो व्हॉट इज हायड्रेट आयसोमेरिझम? आता हायड्रेट आयसोमेरिझममध्ये म्हटलं तर याच्यावरूनच आपल्याला बराचसा क्लिक व्हायला पाहिजे. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवताना असंच आयोनायझेशनमध्ये बघितलं तर हॅव्हिंग डिफरंट आयन्स. आता हायड्रेट आयसोमेरिझम म्हणजे काय तर ते बघूया आपण. व्हेन वॉटर मॉलिक्युल्स, हायड्रेट आणि वॉटर मॉलिक्युल्स आलं कनेक्शन दोघांचं. सर व्हेन वॉटर मॉलिक्युल्स आर एक्सचेंज्ड बिटवीन कोऑर्डिनेशन स्पेअर अँड आयोनायझेशन स्पेअर, हेन्स रिझल्टिंग आयसोमर्स आर कॉल्ड ॲज हायड्रेट आयसोमर्स. तर ज्यावेळेस वॉटर मॉलिक्युल्स असणार आहेत आपल्या कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्समध्ये किंवा कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये, तर ते वॉटर मॉलिक्युल्सचं एक्सचेंज होणार आहे बिटवीन कोऑर्डिनेशन स्पेअर टू आयोनायझेशन स्पेअर, किंवा दोघांचं एक्सचेंज होणार. म्हणजे जो कोऑर्डिनेशन स्पेअरमधला सेम आयोनायझेशन स्पेअरमधला, पण इथे डिफरंट काय आहे की फक्त तुम्हाला वॉटर मॉलिक्युलची लिगँड लागणार आहे. ज्यावेळेस वॉटर मॉलिक्युलचे एक्सचेंज होणार आहे त्याला आपण हायड्रेट आयसोमेरिझम म्हणतो. सो एक्सचेंज बिटवीन लिगँड, that is aqua ligand or water molecule ligand from coordination sphere to ionization sphere, the ligand which is in ionization sphere which is come into coordination sphere. So these resulting isomers are called as hydrate isomers. For example, the complex that is chromium trichloro and hexa aqua complex. So this gives की अशा पद्धतीने एक स्ट्रक्चरल एक मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे, जे 3 क्लोरीन आहेत आणि 6 जे आहेत ते ॲक्वा मॉलिक्युल्स ऑर वॉटर मॉलिक्युल्स आहेत आणि क्रोमियम तुमचं सेंट्रल मेटल आहे. इट गिव्स 3 टाईप्स ऑफ आयसोमर्स, की हे तिघंही जे आहेत 3 वेगवेगळ्या प्रकारचे आयसोमर्स दाखवतात. तर सगळ्यात पहिला जो आयसोमर्स आहे तो ॲज इट इज की हेक्सा ॲक्वा क्रोमियम क्लोराईड. सो हा जो कॉम्प्लेक्स आहे की हा एक आयसोमर. त्यानंतर दुसऱ्यामध्ये आपलं जे बघितलं हायड्रेट आयसोमर्समध्ये तर काय एक्सचेंज बिटवीन कोऑर्डिनेशन स्पेअर आणि आयोनायझेशन स्पेअर, की इथे बघितलं कोऑर्डिनेशन स्पेअरमधला आपला एवढा कॉम्प्लेक्स की हा तुमच्या 6 वॉटर मॉलिक्युलचे लिगँड आणि ह्या ज्या आहेत त्या कोऑर्डिनेशन स्पेअरमध्ये आहेत आणि 3 क्लोरीनच्या लिगँड्स आहेत त्या कोऑर्डिनेशन किंवा आयोनायझेशन स्पेअरमध्ये आहेत. तर हा एक आयसोमर असतं. दुसऱ्या आयसोमरमध्ये काय की एक्सचेंज ऑफ लिगँड फ्रॉम कोऑर्डिनेशन स्पेअर टू आयोनायझेशन स्पेअर. तर जो ह्या दोघंही लिगँड्स आहेत ना बघा, तर याच्यातला जो इथे 6 वॉटर मॉलिक्युल्स आहेत, तर याच्यातला एक वॉटर मॉलिक्युल हा तुमचा आयोनायझेशन स्पेअरमध्ये गेला आणि इथे ज्या 3 क्लोरीन लिगँड्स होत्या किंवा 3 क्लोरीन आयन्स होते त्याच्यातला एक जो क्लोरीन आहे तो कोऑर्डिनेशन स्पेअरमध्ये आला. सो एक्सचेंज ऑफ लिगँड फ्रॉम कोऑर्डिनेशन टू आयोनायझेशन स्पेअर. सो दिस इज सेकंड आयसोमर अँड थर्ड आयसोमर इज टेट्रा ॲक्वा dichlorochromium chloride. So this complex having 4 water molecules and 2 chlorine which are in ionization sphere coming to the coordination sphere, and the 2 water molecules which are in coordination sphere are going to the ionization sphere, की जे इथे हे तिघही आयसोमर्स. तिघांमध्ये काय झालं सिम्पली, इथे एक वॉटर मॉलिक्यूल रिप्लेस केलं किंवा एक वॉटर मॉलिक्यूल बाहेर गेला, एक क्लोरीनमध्ये आला कोऑर्डिनेशन स्पेअरमध्ये. इथे 2 क्लोरीन जे आहेत ते बाहेर गेलेत आणि एक जो 2 वॉटर मॉलिक्यूल जे बाहेर गेलेत आणि बाहेरची जी 2 क्लोरीन होती ते कोऑर्डिनेशन स्पेअरमध्ये आले. तर हे आपण कशावरून ओळखले तिघही, की तिघांचा कलर वेगवेगळा होता, की दॅट इज फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज आर डिफरंट. सो दिस कॉम्प्लेक्स इज इन व्हायोलेट इन कलर, दिस कॉम्प्लेक्स इज इन पेल ग्रीन कलर, and this complex having dark green color. So these all about
hydrate isomerism. And another example of hydrate isomerism, that is this complex, that is di or bis-ethylene diamine chloro aqua cobalt chloride. And second example is bis-ethylene diamine dichloro cobalt chloride. तर या दोघांमध्ये बघा इथे एक वॉटर मॉलिक्यूल आहे. हायड्रेट आयसोमेरिझममध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची की त्याच्यात वॉटर मॉलिक्यूल ॲज अ लिगँड असायलाच हवी, आणि ज्या कॉम्प्लेक्समध्ये वॉटर मॉलिक्यूल एक्सचेंज होत असेल ते आयसोमेरिझम म्हणजे हायड्रेट आयसोमेरिझम. ज्या ठिकाणी फक्त आयन्स रिप्लेस होत आहेत की हा सल्फेट निगेटिव्ह आयन आहे आणि क्लोरीन पण निगेटिव्ह आयन आहे, दोघंही आयन्सचं रिप्लेसमेंट किंवा एक्सचेंज ऑफ आयन्स. इथे एक्सचेंज ऑफ आयन मीन्स इथे वॉटर मॉलिक्यूल किंवा वॉटर लिगँडचं एक्सचेंज होतं आहे एका काउंटर आयनसोबत. तर ह्या महत्त्वाच्या गोष्टी ज्या ट्रिक्स आहेत त्या लक्षात पाहिजे आपल्या की व्हॉट इज डिफरन्स बिटवीन आयोनायझेशन आयसोमर्स अँड हायड्रेट आयसोमर्स. तर आयोनायझेशन आयसोमरमध्ये फक्त दोघंही आयन्स असतात ज्यांचं एक्सचेंज होतं, आणि हायड्रेट आयसोमेरिझम म्हणजे तुम्हाला वॉटर मॉलिक्यूल लागणार आहे जो कोऑर्डिनेशन स्पेअरमध्ये असणार आहे, त्याचं एक्सचेंज होणार आहे कशासोबत, तर काउंटर आयनसोबत. सर अतिशय सोपं आहे. जर ह्या गोष्टी समजून घेतल्या तर ह्या सगळ्या गोष्टी अतिशय सोप्या आहेत. तर याच्यावरून आपल्याला सहज लक्षात येतं की याच्यात काय झालं आहे, जो वॉटर मॉलिक्यूल होता तो रिप्लेस केला आहे कशाने, तर इथे जे दोन क्लोरीन आहेत, इथे आधी एकच क्लोरीन होता, इथे Cl2 झाला, म्हणजे क्लोरीन हा तुमच्या कोऑर्डिनेशन स्पेअरमध्ये आला, आणि जो कोऑर्डिनेशन स्पेअरमधला तुमचा वॉटर मॉलिक्यूल होता तो आयोनायझेशन स्पेअरमध्ये गेला. तर हे सुद्धा एक एक्झाम्पल आहे. हे सगळे एक्झाम्पल्स माहिती पाहिजे. एक्झाम्पल याचे टाईप्स असणारच आहेत, किंवा स्ट्रक्चरल आयसोमेरिझममध्ये कुठलेही 2-3 तुम्हाला किंवा 2-4 मार्काला कुठे ना कुठे स्ट्रक्चरल आयसोमर्समध्ये किंवा हे सगळे जे स्ट्रक्चरल आयसोमर्सचे टाईप्स आहेत त्याच्याबद्दल कुठे ना कुठे क्वेश्चन असणारच आहे. सो बी केअरफुल. आता पुढचा जो टाईप आहे थर्ड टाईप, दॅट इज लिंकेज आयसोमेरिझम. स्ट्रक्चरल आयसोमेरिझमचा तिसरा टाईप, दॅट इज लिंकेज आयसोमेरिझम. आता लिंकेज आयसोमेरिझममध्ये काय होतं बघूया. तर इट ऑकर्स इन कंपाउंड्स कंटेनिंग ॲम्बिडेंटेड लिगँड्स. सो फर्स्ट ऑफ ऑल we know that what is ambident ligand. So ambident ligands like NO2 and SCN etc. coordinate binds to the central metal cation by two different donor atoms giving linkage isomerism. की ज्यावेळेस कंपाऊंड्स कंटेनिंग ambident ligands असतात लाईक NO2 आणि SCN मायनस, म्हणजे थायोसायनेट लिगँड आणि नायट्रेट लिगँड, नायट्रो लिगँड. सो या दोघंही लिगँड्समध्ये जर बघितलं तुम्ही तर या दोघंही ॲम्बिडेंट लिगँड म्हणजे काय, तर या दोघंही लिगँडमध्ये दोन डोनर साईट्स आहेत की NO2 तो O मायनस आणि नायट्रोजन हॅव्हिंग लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. तर याच्यात नायट्रोजन हा सुद्धा इलेक्ट्रॉन डोनेट करू शकतो आणि ऑक्सिजन हा सुद्धा इलेक्ट्रॉन डोनेट करू शकतो सेंट्रल मेटल आयनला. तसंच थायोसायनेटमध्ये SCN मायनस की N मायनस नायट्रोजनवर सुद्धा लोन पेअर असते आणि सल्फरवर सुद्धा लोन पेअर असते. तर ज्याच्या अशी किंवा अशा लिगँड्स की ज्याच्यात मोर दॅन 2 डोनर्स आयटम्स आहेत की जे एक्सचेंज करू शकतात आपल्या डोनर आयटम्सचा टू द किंवा कोऑर्डिनेट बाइंड्स टू द सेंट्रल मेटल कडॅन बाय 2 डिफरंट डोनर आयटम्स, इट गिविंग्स लिंकेज आयसोमेरिझम. तर ज्यावेळेस अशा पद्धतीचे लिगँड्स असणार आहेत ज्याच्यात 2 डोनर आयटम असणार आहेत तर ते कुठल्या पद्धतीचं लिंकेज आयसोमेरिझम दाखवतं, दॅट इज लिंकेज आयसोमेरिझम. फॉर एक्झाम्पल, द कॉम्प्लेक्स कंटेनिंग NO2 आयन ॲज अ लिगँड, it may coordinate to metal cation through either N atom or either O atom. की एक्झाम्पल बघितलं तर याच्यावरून अजून क्लिअर होईल की ज्याच्यात NO2 टाईपचे जे लिगँड्स आहेत तर त्या कोऑर्डिनेट करतात मेटल कटायनला थ्रू आयदर नायट्रोजन ॲटम और ऑक्सिजन ॲटम. तर त्या कधी कधी ऑक्सिजनने बाइंड होतात तर कधी कधी नायट्रोजनने बाइंड होतात. फॉर एक्झाम्पल की हा अशा पद्धतीचा कॉम्प्लेक्स जो पेंटाअमाइंड नायट्रो कोबाल्ट क्लोराइड and pentamino O nitrito cobalt chloride. So these two complexes are there. So first complex, the nitro or NO2 ligand is there, and this complex also NO2, that is NO2 ligand is there. पण दोघांमध्ये डिफरन्स काय आहे तर ही जी लिगँड आहे ती नायट्रोजनने बाइंड झाली, दॅट इज NO2. जी लिगँड सिंपल नायट्रोजनने बाइंड झाली ती N नायट्रिटो किंवा अशा सिंपल पद्धतीने नायट्रो लिगँड म्हणू शकतो. आणि त्याच्यात जी दुसरा जो आयसोमर आहे तो NONO, म्हणजे त्याचं सेंट्रल मेटल आयनला जे बाइंड किंवा दोघांमध्ये कनेक्शन असणार आहे ते ऑक्सिजनपासून असणार आहे. तर एक वेळा नायट्रोजनने कनेक्शन
आपल्याला माहिती आहे की ही जो NO2 आहे त्याच्यात दोन डोनर ॲटम आहेत, एक नायट्रोजन आणि दुसरा ऑक्सिजन. तर त्याच्यात एक वेळा नायट्रोजनने कनेक्शन केलं आहे सेंट्रल मेटल आयनसोबत आणि दुसऱ्या वेळेस ऑक्सिजनने. तर अशा लिगँड्सला ॲम्बिडेंट लिगँड्स म्हणतात, की ज्या लिगँड्समध्ये लाईक NO2 आणि SCN दॅट इज थायोसायनाइड लिगँड्स हॅव्हिंग 2 डोनर ॲटम्स विच आर कनेक्ट टू द सेंट्रल मेटल आयन अँड फॉर्म्स लिंकेज आयसोमेरिझम. तर दोघाही कॉम्प्लेक्स कशावरून ओळखले, तर याचा जो कलर होता तो येलो कलर होता आणि या कॉम्प्लेक्सचा कलर रेड होता. याच्यात काय तर NO2 बाइंड्स थ्रू नायट्रोजन ॲटम आणि याच्यात NO2 बाइंड्स थ्रू O दॅट इज ऑक्सिजन ॲटम. सो दिस इज ऑल अबाउट linkage isomerism. And other example of this is penta-amino thiocyanate cobalt chloride and penta-amino N-thiocyanate cobalt chloride. These are the two examples of this linkage isomerism. तर एका वेळा त्याच्यात सुद्धा SCN ने बाइंड झाला आहे आणि दुसऱ्या वेळा NCS म्हणजे एक वेळा सल्फरने बाइंड झाला आहे आणि दुसऱ्या वेळेस कशाने बाइंड झाले तर नायट्रोजनने. तर अशा पद्धतीचे ज्यावेळेस लिगँड्स असणार आहे त्यावेळेस लिंकेज आयसोमेरिझम असणार आहे. त्यानंतर पुढचं जे आयसोमेरिझम आहे दॅट इज 4 टाईप ऑफ स्ट्रक्चरल आयसोमेरिझम दॅट इज लिंकेज आयसोमेरिझम. तर आता लिंकेज आयसोमेरिझममध्ये काय होतं ते बघूया आपण, की लिंकेज आयसोमेरिझममध्ये काय होतं तर इफ लिगँड्स एक्झिस्ट इन 2 or more आयसोमर्स isomeric forms then complex containing such ligands also exist in isomeric form. For example of isomeric ligands are these two. की हे दोन याचे एक्झाम्पल बघितले तर याच्यात जर तुम्ही याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला बघितला CH3CH2 1 2 3 कार्बन्स, याच्यात सुद्धा CH2 याच्यात 3 कार्बन्स, याच्यात 3 आणि हायड्रोजन्सबद्दल बोलतोय 3 हायड्रोजन, हा एक 4 आणि हे 2 6 हायड्रोजन्स. इथे सुद्धा H2 आणि H2 2 × 3 = 6. तर 3 कार्बन 6 हायड्रोजन्स, इथे सुद्धा 2 NH2 आणि इथे सुद्धा 2 NH2. तर कंपाऊंड हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, दोघांमध्ये सेम नंबर ऑफ मॉलिक्युल्स किंवा सेम नंबर ऑफ ॲटम्स आहेत सगळे कार्बन नायट्रोजन आणि हायड्रोजनचे. तर अशा पद्धतीचे आता ही दोघंही लिगँड्स आहेत. दोघांमध्ये डिफरन्स काय आहे तर दॅट इज ह्या जो आहे तो 1,2 आहे की 1,2 डायअमायनो प्रोपेन आहे दॅट इज प्रोपेलिन डायअमाइन किंवा त्याला आपण PN ने डिनोट करत असतो. आणि ही जी लिगँड आहे ती 1,3 की 1 and 3 किंवा एकूण स्टार्ट केली 1,3 तर 1,3 डायअमायनो प्रोपेन. तर फक्त इथे पोझिशन ही 1,2 आणि ही 1,3 डायअमायनो प्रोपेन. सो that is trimethylene diamine or it is denoted by TN. So this is the difference between this or ligand isomer gives these two types of isomer, that is the first one is PN and second one is TN. So this is all about ligand isomerism. की याच्यात काय होतं की 2 or more isomers फॉर्म मिळतात आपल्याला लिगँडचे. लिगँड सेम आहे पण त्याच्यात 2 वेगवेगळे आयसोमर्स मिळाले. देन कॉम्प्लेक्स कंटेनिंग सच लिगँड ऑल्सो एक्झिस्ट इन आयसोमरिक फॉर्म, की 2 वेगवेगळे आयसोमरिक फॉर्म्समध्ये मिळतात आपल्याला लिगँड्स. तर अशा लिगँड्सला आपण लिगँड किंवा अशा ज्यावेळेस आयसोमेरिझम होतं त्याला लिगँड आयसोमेरिझम होतं. लिगँड म्हणजे काय तर लिगँड सेम आहे किंवा सेम लिगँड आहे फक्त त्याची पोझिशन वेगवेगळी आहे. तर दिस इज ऑल अबाउट लिगँड आयसोमेरिझम. द 2 आयसोमर्स कंटेनिंग लिगँड PN अँड TN आर, त्याचं एक्झाम्पल आहे जर कॉम्प्लेक्स थ्रू एक्झाम्पल बघितलं तर डायप्रोपेलिन डायअमाइन or bis propylene diamine chlorocobalt is first one complex and di or bis triethylene diamine dichlorocobalt is second example of or second isomer of this complex. याच्यात काय तर PN जो हा की हे स्ट्रक्चर एक वेळा आहे आणि दुसऱ्यामध्ये जो TN म्हणजे ट्रायथिलीन डायमाइन, की अशा पद्धतीची लिगँड आहे. तर हे 2 प्रकारचे आयसोमर्स मिळतात आपल्याला ज्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे अशा एखाद्या कंपाऊंडपासून. तर दिस इज ऑल अबाउट लिगँड आयसोमेरिझम. अँड द नेक्स्ट टाईप ऑफ स्ट्रक्चरल आयसोमेरिझम दॅट इज कॉर्डिनेशन आयसोमेरिझम. तर आता कॉर्डिनेशन आयसोमेरिझम म्हणजे काय नेमकं किंवा याच्यात काय होतं ते बघणार आहोत आपण. सो इन कॉम्प्लेक्स वेन कटायन अँड अनायन्स बोथ आर कॉम्प्लेक्स आयन, की असे कॉम्प्लेक्स ज्याच्यात कटायन आणि अनायन्स जे पॉझिटिव्ह चार्ज स्पेसिस किंवा निगेटिव्ह चार्ज स्पेसिस असतात दे आर कॉम्प्लेक्स आयन असतात. देन एक्सचेंज ऑफ लिगँड्स बिटवीन देअर कोऑर्डिनेशन स्फिअर गिव्स कोऑर्डिनेशन आयसोमेरिझम.
तर दोघांमध्ये काय एक्सचेंज ऑफ लिगॅंड की लिगॅंडचं एक्सचेंज होतं बिटवीन देअर कॉर्डिनेशन स्पेअर गिव्ज कॉर्डिनेशन आयसोमेरिझम, की ज्याचं फक्त कॉर्डिनेशन स्पेअरमध्ये एक्सचेंज होतं लिगॅंड्सचं. ते कशा पद्धतीने होतं तर आपण त्याचं एक्झाम्पल बघून तुम्हाला ती अजून क्लिअर आयडिया होईल की दिस आर द टू कॉम्प्लेक्सेस दॅट इज हेक्सामाइनो कोबाल्ट and hexacyano chromate. That is, these two complexes gives two types of isomers. that is, हा आहे तुमचे दोघंही कॉम्प्लेक्स आणि याचे हे दुसरे आयसोमर्स. ते कशा पद्धतीने कॉर्डिनेशन आयसोमेरिझम किंवा कॉर्डिनेशन आयसोमर्स कसे, तर याच्या दोघांमध्ये काय फरक की बघा. तर इथे क्रोमियम किंवा हेक्सामाइनो क्रोमियम अँड हेक्सासायनो कोबाल्ट. तर डिफरन्स काय आहे बघा दोघांमध्ये, की ह्या ज्या कॉम्प्लेक्समध्ये काय आहे, कोबाल्ट सोबत हे हेक्सामाइन आहेत आणि इथे हेक्सासायनो ग्रुप कशासोबत क्रोमियम सोबत आहे. तर दोघांमध्ये एक्सचेंज काय झालं लिगॅंडचं, की ही जी लिगॅंड आहे ती या क्रोमियम सोबत जाऊन बसली, की क्रोमियम हेक्सासायनो क्रोमियम किंवा हेक्सासायनो क्रोमेट, आणि ज्या लिगॅंड्स ज्या क्रोमियम सोबत होत्या हेक्सासायनो क्रोमेटमधल्या त्या कोबाल्ट सोबत जाऊन बसल्या, की जो हेक्सासायनो कोबाल्ट किंवा हेक्सासायनो कोबाल्टेट अशा पद्धतीचा आयसोमर आपल्याला मिळाला. दोघांमध्ये फक्त एक्सचेंज झालं की जो कोबाल्टसोबत जी लिगॅंड होती ती क्रोमियमसोबत जाऊन बसली आणि क्रोमियमसोबत जी लिगॅंड्स होत्या त्या कोबाल्टसोबत जाऊन बसल्या. अशा पद्धतीचं ज्यावेळेस एक्सचेंज होतं लिगॅंड्सचं बिटवीन इन कॉर्डिनेशन स्पेअर, की कॉर्डिनेशन स्पेअरमध्येच त्याचं एक्सचेंज झालं आहे आणि अशा पद्धतीचे ज्यावेळेस आयसोमर्स आपल्याला मिळतात त्याला कॉर्डिनेशन आयसोमेरिझम म्हणतात. त्याच्या नावातच की कॉर्डिनेशन स्पेअरमध्ये आयसोमर्स एक्सचेंज होतात त्यामुळे कॉर्डिनेशन आयसोमेरिझम. सेकंड एक्झाम्पल इज देअर दो टेट्रामाइन copper and tetrachloroplatinate and the isomers of this is the जे प्लॅटिनम सोबत क्लोरीन होते तिथे कॉपर सोबतचे अमाइन जाऊन बसले आणि जे कॉपर सोबत अमाइन्स होते त्याच्यासोबत त्या कॉपर सोबत प्लॅटिनमचे 4 क्लोरीन जाऊन बसले. तर अशा पद्धतीने एक्सचेंज ऑफ लिगॅंड्स इन कॉर्डिनेशन स्पेअर्स. तसं इथे पण सेम क्रोमियमसोबत 6 अमोनिया लिगॅंड्स आहेत आणि क्रोमियमसोबत 6 सायनाइड लिगॅंड्स पण आहेत. तर बघा आता हे एक इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे की दोघांमध्ये क्रोमियम आहे, दोघांमध्ये अमोनिया पण, याच्यात क्रोमियमसोबत अमोनिया लिगॅंड आहे आणि क्रोमियमसोबतच सायनाइड लिगॅंड आहे. दोघं एक्सचेंज केलं तरी दोघांमध्ये क्रोमियम असल्यामुळे दोघांचंही सेम मिळणार आहे. तर याच्यात आयसोमेरिझम तरी कसं वेगळं होतं बघा. जर आपण वरच्याप्रमाणे बघितलं की हा NH3 या क्रोमियमजवळ जाऊन बसला आणि हा सायनाइड याच्याजवळ जाऊन बसला, पण दोघांमध्ये क्रोमियमच आहे ना, मग दोघांचे कॉम्प्लेक्सेस आपल्याला सेम मिळतील. तर याच्यात डिफरन्स काय, तर अशा वेळेस काय होतं की लिगॅंड्सचं बघा की क्रोमियम दॅट इज टेट्रा अमाइनो डायसायनो क्रोमेट. तर याच्यातले टेट्रा अमाइनो म्हणजे याच्यातले 6 पैकी 4च अमाइन लिगॅंड आहेत त्या एका क्रोमियमच्या कॉम्प्लेक्समध्ये आणि इथून 2 सायनाइड घेतल्या. तर अशा पद्धतीचा एक कॉम्प्लेक्स मिळाला. याच्यातून 4 आणि याच्यातून 2 सायनाइड आणि इकडे तसंच की याच्यातून उरलेले 2 जे लिगॅंड्स आहेत 4, इथे 4 घेतले आणि इथे 2, टोटल 6 लिगॅंड्स अमोनियाच्या आणि इथे 2 सायनाइड आहेत. मग अजून इथे आपल्याला 4 घ्यावे लागतात म्हणजे 4+2 दॅट इज 4 सायनाइड्स अँड 2 अमायनो. तर अशा पद्धतीने ते बॅलन्स करून अशा पद्धतीचे लिगॅंड्स एक्सचेंज होतात आणि अशा पद्धतीने आपल्याला जो कॉम्प्लेक्स मिळतं त्याला कॉर्डिनेशन आयसोमेरिझम असं म्हणतो आपण. आता ते झालं कॉर्डिनेशन आयसोमेरिझम आणि नेक्स्ट जो टाईप आहे तो कॉर्डिनेशन पोझिशन आयसोमर. स्ट्रक्चरल आयसोमरचा नेक्स्ट टाईप अँड लास्ट टाईप दॅट इज कॉर्डिनेशन पोझिशन आयसोमर्स. आता कॉर्डिनेशन पोझिशन आयसोमरमध्ये आयसोमेरिझममध्ये काय होतं ते बघूया आपण. सो इट ऑकर्स इन पॉलिन्यूक्लियर ब्रिज कॉम्प्लेक्सेस. तर पॉलिन्यूक्लियर ब्रिज कॉम्प्लेक्सेस म्हणजे काय, तर कॉम्प्लेक्सेस कंटेनिंग मोर दॅन 1 सेंट्रल आयटम आर कॉल्ड ॲज पॉलिन्यूक्लियर कॉम्प्लेक्सेस. की कॉम्प्लेक्समध्ये मोर दॅन 1 सेंट्रल आयटम असणार आहे. मोर दॅन 1 म्हणजे 2 सेंट्रल मेटल आयन असणार आहेत, एकच कॉम्प्लेक्स असणार आहे पण त्याच्यात मोर दॅन 1 की ज्याच्यात 2 सेंट्रल मेटल आयन असणार आहेत. अशा कॉम्प्लेक्सेसला पॉलिन्यूक्लियर, पॉली म्हणजे मोर दॅन 2 किंवा मोर दॅन 1 अशा कॉम्प्लेक्सेसला पॉलिन्यूक्लियर कॉम्प्लेक्स म्हणतो. सो in bridging complexes an exchange of non-bridging ligands between two metal cations gives rise to coordination position isomerism. तर हे एक्झाम्पलने आपल्याला समजणार आहे की याचं डेफिनेशन किंवा व्हॉट इज द ॲक्च्युअल मिनिंग ऑफ coordination position isomerism. सो दिस आर द 2 एक्झाम्पल्स ऑफ coordination position isomerism. तर इथे बघितला ब्रिजिंग किंवा मोर दॅन 2 एकाच कॉम्प्लेक्स, हा पूर्ण एकच कॉम्प्लेक्स आहे पण ज्याच्यात मोर दॅन 1 सेंट्रल मेटल आयन. आपण आतापर्यंत बघितले त्याच्यात एकच सेंट्रल मेटल आयन होता.
तर याच्यात मोर दॅन वन, म्हणजेच आपण इथे बघितलं तर 2 सेंट्रल मेटल आयन आहेत, हा कोबाल्ट आणि हा कोबाल्ट. तर हे दोघंही सेंट्रल मेटल आयन. आणि याच्यात लिगॅन्ड बघितलं तर एका बाजूला कोबाल्टसोबत OH इकडे ब्रिजिंग लिगॅन्ड. ब्रिजिंग लिगॅन्ड म्हणजे काय, ज्याच्यात दोघांसोबत ब्रिज करतायत, दोघांमध्ये ब्रिज बांधतायत, किंवा ही लिगॅन्ड इकडच्या कोबाल्टला पण अटॅच आहे, इकडच्या कोबाल्टला पण, ही लिगॅन्ड पण इकडच्या कोबाल्टला आणि इकडच्या कोबाल्टला. तर याच्या बाजूला काय आहे, 4 अमोनिया लिगॅन्ड्स आहेत आणि इकडच्या कोबाल्टच्या बाजूला 2 अमोनिया लिगॅन्ड्स आणि 2 क्लोरीन लिगॅन्ड्स. दॅट इज अनसिमेट्रिकल फॉर्म. म्हणजे दोघांमध्ये सिमेट्री नाही आहे ना, इकडे 4 अमोनिया लिगॅन्ड्स आहेत. जर यावेळेस इकडे पण 4 अमोनिया लिगॅन्ड्स असते तर दोघांमध्ये सिमेट्रिकल किंवा सिमेट्रिकल फॉर्म असला असता, पण इकडे 4 अमोनिया आहेत आणि इकडे 2 अमोनिया आणि 2 क्लोरीन आहेत. तर सो दिस इज अनसिमेट्रिकल फॉर्म. आणि तर याचं दुसरं आयसोमर कसं मिळणार आहे, तर याच्यात बघा सेम कोबाल्ट आहे, दोघांमध्ये OH लिगॅन्ड ब्रिज आहेत. आणि आता लिगॅन्डकडे बोलूया की येथे 4 अमोनिया लिगॅन्ड आहेत, इकडच्या बाजूला 2 अमोनिया आणि 1 क्लोरीन. तर याच्यात डिफरन्स काय झाला आहे, तर 4 ऐवजी 3 अमोनिया लिगॅन्ड, इकडे 2 होत्या तर इकडे पण 3 केल्या, म्हणजे इकडची 1 इकडच्या बाजूला गेली. आणि इथे जे 2 क्लोरीन होता, इकडला क्लोरीन इकडे आला. दॅट इज कोबाल्टच्या बाजूला 3 अमोनिया लिगॅन्ड आणि 1 क्लोरीन लिगॅन्ड, इकडे पण कोबाल्टच्या बाजूला 3 अमोनिया लिगॅन्ड आणि 1 क्लोरीन लिगॅन्ड. तर अशा पद्धतीने आपल्याला सिमेट्रिकल फॉर्म मिळाला. सिमेट्रिकल फॉर्म म्हणजे काय, तर इकडच्या बाजूला पण सेम 3 अमोनिया 1 क्लोरीन, इकडच्या बाजूला पण सेम 3 अमोनिया आणि 1 क्लोरीन. तर अशा पद्धतीच्या लिगॅन्ड. सो इन ब्रिज कॉम्प्लेक्सेस अँड एक्सचेंज ऑफ नॉन ब्रिजिंग लिगॅन्ड्स बिटवीन 2 मेटल कटायन्स, की 2 मेटल कटायन्समधल्या एका कॉम्प्लेक्समधलं एक्सचेंज होतं की ज्या नॉन ब्रिजिंग. आता ब्रिजिंगमध्ये यांच्यात काही एक्सचेंज झालं का, नाही. तर त्या नॉन ब्रिजिंग लिगॅन्ड्सचं एक्सचेंज होतं बिटवीन 2 मेटल कटायन्स, बिटवीन या दोघंही मेटल कटायन्समध्ये इकडची इकडे एक्सचेंज झाली आणि इकडच्या मेटलची इकडे एक्सचेंज झाली, गिव्ज राईज टू कॉर्डिनेशन पोझिशन आयसोमर्स. म्हणजे कॉम्प्लेक्स जरी एक असला तर कॉर्डिनेशन स्पेअरमध्ये त्याची पोझिशन चेंज होते त्या लिगॅन्डची. सो दिस इज कॉल्ड ॲज कॉर्डिनेशन पोझिशन आयसोमेरिझम. सो दिस इज ऑल अबाउट स्ट्रक्चरल आयसोमेरिझम अँड द ऑल सब क्लासेस ऑफ स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. परत एकदा रिकॉल करूया जस्ट विदिन 2 मिनिट्स. तर आपण बघितलं सगळ्यात आधी आयसोमर्सचे 2 टाईप, दॅट इज स्ट्रक्चरल आयसोमेरिझम अँड सेकंड वन इज स्टेरिओ आयसोमेरिझम. सो इन स्ट्रक्चरल आयसोमेरिझम we discuss the all 5 to 6 subclasses. That is, first one is ionization isomerism, then hydrate isomerism, then ligand isomerism, then linkage isomerism. The fifth is coordination isomerism, and last one is coordination position isomerism. Then the second type of isomerism, that is stereo isomerism. Stereo isomerism having 2 subclasses, that is geometrical isomerism and optical isomerism. Geometrical isomerism having also 2 subclasses, that is cis and trans, and the second one is that is optical isomers having 2 types there, that is dextrorotatory and levorotatory. So today we discuss about the structural isomerism. Structural isomerism मध्ये फर्स्ट टाइप होता तो आयोनायझेशन आयसोमेरिझम. आयोनायझेशन आयसोमेरिझम मध्ये काय होतं की एक्सचेंज ऑफ आयन्सचं एक्सचेंज होतं, लिगॅन्डचं एक्सचेंज होतं. तो वेगवेगळ्या आयन्सचं जे कॉर्डिनेशन स्पेअरमध्ये होता तो आयोनायझेशनमध्ये आला, आयोनायझेशनमधला तो कॉर्डिनेशन स्पेअरमध्ये गेला. दिस इज अबाउट आयोनायझेशन स्पेअर. सेकंड जो टाईप होता तो हायड्रेट आयसोमेरिझम. हायड्रेट आयसोमेरिझममध्ये तुमच्याकडे वॉटर लिगॅन्ड असायलाच हवी, ती वॉटर लिगॅन्डचं एक्सचेंज होतं फ्रॉम कॉर्डिनेशन स्पेअर टू काउंटर आयन और कॉर्डिनेशन स्पेअर टू आयोनायझेशन स्पेअर. ती वॉटर लिगॅन्डचा एक्सचेंज ज्यावेळेस होतो त्याला ते आयसोमेरिझम होतं, त्याला हायड्रेट आयसोमेरिझम. त्यानंतर थर्ड वन इज लिंकेज आयसोमेरिझम. लिंकेज आयसोमेरिझममध्ये ॲम्बिडंट लिगॅन्ड असते लाईक NO2 अँड थायोसायनाइड, की ज्यावेळेस एकाच लिगॅन्डकडे 2 डोनर आयटम असतात तर दोघांमध्ये आपल्याला 2 आयसोमेर मिळतात. की फॉर एक्झाम्पल NO2 लिगॅन्डमध्ये एक वेळा ऑक्सिजन डोनर आयटम असतो आणि एक वेळा नायट्रोजन डोनर आयटम, किंवा त्यावेळेस त्याच पद्धतीने थायोसायनाइडमध्ये एक वेळेस सल्फर डोनर आयटम असतो आणि एक वेळेस नायट्रोजन डोनर आयटम असतो. त्यानंतर आपण पुढचं एक्झाम्पल बघितलं लिगॅन्ड आयसोमेरिझम. लिगॅन्ड आयसोमेर दॅट इज PN अँड TN, की सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला पण एक वेळा 1,2 होता आणि एक वेळा 1,3, दॅट इज PN अँड TN, म्हणजे ते लिगॅन्ड आयसोमेरिझम. त्यानंतर सेकंड इज कॉर्डिनेशन आयसोमेरिझम. कॉर्डिनेशन आयसोमेरिझममध्ये आपण बघितलं की फक्त लिगॅन्ड्स किंवा ज्यावेळेस सेम नंबर ऑफ लिगॅन्ड्स असतात की ज्याच्यात फक्त लिगॅन्ड्सचं एक्सचेंज होतं कॉर्डिनेशन स्पेअरमध्येच, ते लिगॅन्ड किंवा ते कॉर्डिनेशन आयसोमेरिझम. दिस इज लास्ट वन इज कॉर्डिनेशन पोझिशन आयसोमेरिझम, की ब्रिजिंग लिगॅन्डमध्ये कुठल्याही पद्धतीचं एक्सचेंज होत नाही. एक्सचेंज जे होतं ते
नॉन ब्रिजिंग लिगँड्स जे असतात त्याच्यामध्ये एक्सचेंज होतं. अशा पद्धतीने ते सिमेट्रिकल आणि असिमेट्रिकल दोन फॉर्म मिळतात आणि आपल्याला मिळतो तो फॉर्म सिमेट्रिकल फॉर्म. सो दिस इज ऑल अबाउट स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. तर आज आपण इथेच थांबूया. थँक्यू.